नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक महामंडळाच्या वतीने राज्यस्तरावर आयोजित करण्यात आलेल्या हिंदी निबंध लेखन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलाय। या स्पर्धेत देवराष्ट्रे तालुका कडेगाव येथील मंदाकिनी दत्तात्रय सपकाळ यांनी राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक पटकावलाय। घर परिवार समाज में नारी का स्थान कल और आज हा त्यांचा निबंधाचा विषय होता। त्या तासगाव येथील 20 पागे कृषी माध्यमिक विद्यानिकेतन विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत। हिंदी शिक्षक महामंडळाच्या वतीने राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील हिंदी शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळालाय। विविध जिल्ह्यांतील एकूण 23 शिक्षक या स्पर्धेत सहभागी झाले होते। स्पर्धेचे संयोजन सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे कार्याध्यक्ष नेताजी ननावरे यांनी केले। तसेच परीक्षक म्हणून प्राध्यापिका डॉक्टर शोभा पाटील, शाहनवाज मुजावर आणि सुधाकर माने यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। मंदाकिनी सपकाळ यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक महामंडळाचे अध्यक्ष ता सूर्यवंशी, उपाध्यक्ष शिवाजीराव आडसूळ, सुरेश कोडक, राजेंद्र खांबे, संजय गावडे, सचिव हनुमंत सूर्यवंशी, सहसचिव आतू पाटील, उस्मान मुलानी, शीरा खामकर आदींसह सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केले। स्पर्धेतील यशस्वी शिक्षकांना बक्षीस वितरण जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका विशेष कार्यक्रमात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा मंडळाचे कार्यवाह अनंत यादव यांनी दिले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।